यमुनेच्या तीरावर जेव्हा गायीगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. आणि त्यावेळेस यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्याने आरती केली, पूजा केली. आणि असंच तेज, धैर्य आणि शौर्य श्रीकृष्णासारखं आपल्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली जाते. आणि तेव्हापासूनच हे सर्वजण मुलांना ओवाळतात. कारण हा प्रसंग जो घडलेला आहे तो आषाढ अमावस्येलाच घडलेला आहे. आणि त्या दिवशी आसमंत हा दिव्यांनी उजळून निघालेला होता. म्हणून लहान मुलांना या दिवशी दिव्यांनी ओवाळलं जातं. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. 24 जुलै 2025 रोजी दीप अमावस्या आहे, म्हणजेच आपली आषाढ अमावस्या आहे. तर या अमावस्येलाच दीपचं पूजनसुद्धा केलं जातं, दिव्यांची आरास केली जाते, दिव्यांची पूजा केली जाते. आणि त्याच पद्धतीनं लहान मुलांनासुद्धा या दिवशी ओवाळलं जातं. आणि लहान मुलांच्या यशासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी हे सर्व आपण चांगल्या गोष्टी आहेत त्या देवाकडून मागून घेत असतो त्या दिवशी. आणि तशीही आत्ता सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची कथासुद्धा आहे आणि त्या कथेला अनुसरूनच या गोष्टी केलेल्या जातात. लहान मुलांना ओवाळलं जातं म्हणजेच प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकले जाते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांच्या आयुष्याला आपल्या नवीन एक दिशा मिळावी, नवी उमेद मिळावी, नवीन शक्ती आणि नवीन ऊर्जेनं आपल्या मुलांचं आयुष्य उधळून निघावं, ही या इच्छाशक्तीने आपण मुलांना दिव्याने त्या दिवशी ओवाळतो आणि ओवाळलं जातं. कारण कसं आहे, आजची ही मुलं आहेत आपली, ही भविष्यातील एक जबाबदार नागरिक आहेत आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार घडावेत आणि त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी लागाव्या, यासाठी धर्मशास्त्रानुसार सांगितलेला हा एक विधी आहे. म्हणून या दिवशी दीप अमावस्या, आखाड अमावस्या या दिवशी आपण मुलांना जे दिवे असतात ना त्या दिव्यांनी ओवाळतो. कारण त्या दिव्याने ओवाळल्यामुळंच आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्ती होतं. मुलांच्यावरती कोणतेही संकट, कोणत्याही अडचणी आपल्या मुलांच्यावर यायला नकोत आणि त्या येतही नाहीत. अशा पद्धतीने